कोण ओरडते? तर गाडी किती दिवस झालं माहितीये का इकडं लावली होती झाडाखाली. आज बिचारी बाहेर निघायला लागली, ती कच आणून टाकली आहे. विटा आल्यात, सिमेंट आल्यात, पण आम्हाला काही काम करायला गवंडी काही भेटत नाहीये. त्यामुळे आमच्या दारात सगळीकडे नुसता राहाडा आणि पसारा झालेला आहे. आणि आज राधिकाचे कोण येणार आहेत? का ग? लेकीला भेटा. आणि ही तर इतकी बेकार आहे ना, तुम्हाला थोड्या वेळाने सांगते. बेचारानं किती दिवस झालं येऊ वाटते. नका येऊ, नका येऊ. तिचे पप्पा म्हणायचे की मी पापड्या घेऊन येतो तुला, उन्हाळ काम घेऊन येतो. आता आई वडिलांना काय वाटतं, कशाच्या तरी निमित्तानं जावं. हे काय नुसतं पापड्या घेऊन कशाला येत आहे? नका येऊ पापड्यांसाठी. होय ना, बघा आता मग स्वतःच मला सांगितलंय. अशी पलटी खाती बर का राधिका. बरं तुमच्या इकडं कोण, तुम्ही आमच्या आसपास राहत असाल तर सांगा बाई, कोण घोंडी असतील तर. राधिकाचे पप्पा येणार आहेत आणि आमचं बघा कसं चाललेलं आहे. गॅस आम्ही कुठे ठेवून टाकलाय. आमची टाकी संपलेली आहे, गॅस सिलेंडर संपलेला आहे आणि 2 दिवस झाले तरी आम्हाला तो मिळालेलाच नाही आहे. आणि आज आम्ही घातलेला आहे पुरणाचा स्वयंपाक. म्हणजे आता कसा करणार आहे बघा. काय सई दीदी, कसा आहे रंगरूप आज? सई आज घरीच आहे माहिती का आमची. परवा दिवशी तर 2-4 दिवसाखाली तर काय चिक खायचा होता म्हणून घरी. आता आज काय कस काय लागलं? सई दीदीने नकच काढून घेतला. सईच्या वीट काढली, एक वीट बोटावर पडून अर्धीच झाली. बोटा पडली वीट डायरेक्ट अर्धी झाली. अर्ध झालं आणि वीट पण अर्धी झाली. तरी आमची सई दीदी किती स्ट्रॉंग आहे बघा. हसत तुम्हाला सांगते. काय म्हणते ड्रायफ्रूट डॉक्टर काय म्हणले? त्यांनी काय नाही तसं लावलं, चुनचुन होतं ना. आणि मग ते म्हणले चुनचुन होती का? मी म्हणलं नाही. ते म्हणले जास्त ड्रायफ्रूटचे लाडू खाती काय? मग काय तर सई दीदी आमची स्ट्रॉंग आहे माहितीये का. नाही तर दुसरं एखादं कोण असं तर किती रडलं असतं. लागल्यावर नक बाजूला निघाला तरी सांगितलं नाही लवकर तिने. डॅडींच्या भीतीने रडले सुद्धा आहे की नाही? रडली नाही नाही रडली. स्ट्रॉंग आहे. चला कधी लागली सई ती दीदी आज कळलंच घरीच आहे. नाही. नंतर आमचा अर्धवट स्वयंपाक झालेला आहे. गॅस संपलेला आहे. गॅस संपलेला आहे. तारेवरची कसरत चाललेली आहे. अशा पद्धतीनं सगळं चालू आहे. लाईट आली की स्वयंपाक चालू, लाईट गेले की स्वयंपाक बंद. मग काय तर. चलो चुलीवर घालायचा. हे काय चूल पण सारवून ठेवले. चूल पण सारवून ठेवली माहिती का. तिथले विट मुळे लागले सई दीदी. हे तिकडं पडली वीट. हा, ते 2 तुकडे झालेले. ही वीट हीच ती वीट. हीच ती जपून ठेवायची सई दीदी. धोका दिला. होय, जपून ठेवा आपण नक येईपर्यंत. हा नका आला तिला त्याची मारून फेकून. म्हणजे बघा ना, आता पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणलं ना, नाही म्हणलं तरी असा थोडासा घाटच असतो. आणि ह्या पोरीला पास्ता खायचा आहे. जेव्हा लहान मुलं असे आजारी वगैरे पडतात की नाही, किंवा असं काहीतरी होतं ना, तर ते आहेत ना पुरेपूर लाड पुरवून घेतात. आता म्हटलं चला पटकन पास्ता करून देते. एकतर गॅस संपलेला आहे आणि बरं झालं माझ्याकडे हा अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर आहे. 600 वॅटचा आणि 1.2 लिटर याची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये पास्तासाठी मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि याचा जो सरफेस आहे ना तो वाईड आहे, त्यामुळे आपली कुकिंगची प्रोसेस इझी जाते. आता पाणी उकळतंय तोपर्यंत तुम्हाला याच्यासोबत मिळालेल्या ॲक्सेसरीज दाखवते. हे आहे एक बॉयलर, स्टेनलेस स्टीलचं अशा पद्धतीचं रॅक, प्लॅस्टिकचा बाऊल आणि हे आहे ग्लास लीड. याच्यामुळे काय होतं, पदार्थ आतमध्ये कशा पद्धतीनं शिजलेला आहे हे आपल्याला वरूनच लक्षात येतं. सोबतच स्टेनलेस स्टीलचं हे स्टीमरसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. तुम्हाला हे एवढंच दाखवेपर्यंत बघा पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये मी हा पास्ता टाकून घेते आणि आता याला निवांत शिजू देते. तोपर्यंत माझी इतर कामं करते. साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता छान असा आपला पास्ता शिजला गेलेला आहे. आता हा पास्ता गरम पाण्यातून बाजूला काढून घेते आणि पटकन याला फोडणी देऊन घेते. पॉवर बेस 360 अंश डिटॅचेबल असल्यामुळे ही केटल आपण आपल्या सोयीनुसार कशाही पद्धतीनं हँडल करू शकतो. तसं बघायला गेलं तर ना, पास्ता करण्यासाठी खूप जास्त सायास करावा लागत नाही. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आणि याच्यामध्येच आहे ना एकदम बारीक असा चिरून घेतलेला लसूण, साधारण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीनं बारीक चिरून घेतलेला आहे.
लसणाचा कलर बदलला की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा. हलका असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि सोबतच एक टोमॅटो देखील टाकून घेत आहे आणि हा टोमॅटो छान मौसूद असा होऊ देऊयात. काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत, जसं की हळद, लाल चटणी. आता सध्या माझ्याकडे धना पावडर नव्हती त्यामुळे मी ती स्किप केलेली आहे. थोडासा गरम मसाला, व्यवस्थित असं याला परतवून घेऊयात. आणि याच्यामध्येच मी टाकत आहे टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉसमुळे खूप छान आणि मस्त टँगी असा फ्लेवर येतो आपल्या पास्त्याला. तर त्यामुळे साधारण 2 मोठे चमचे इथं मी टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे. आणि आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये आपण हा पास्ता टाकून घेऊयात. छान असं याला मिक्स करायचं. थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. सोबतच हिरवीगार मस्त फ्रेश अशी कोथिंबीर आणि झटपट असा आपला पास्ता तयार. सध्या गॅसच्या टंचाईमध्ये ना मला खरंच ही केटल खूप उपयोगी ठरत आहे. तुम्हाला सुद्धा जर हवी असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करू शकता. केटलची स्वच्छता करणं सुद्धा खूप इझी आहे. केटलमध्ये थोडंसं पाणी ओतून घेतलं. आपण जे काही लिक्विड किंवा साबण ज्यानं ही भांडी घासतो त्याच पद्धतीने हे घासून घ्यायचं आहे. फक्त आपल्याला ही केटल नळाखाली धरायची नाही आहे, कारण की याची जी खालची साईड आहे ती आपल्याला ओली करायची नसते. स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतर सुती कपड्यानं पुसून घ्यायची. पुढच्या वापरासाठी केटल तयार. अरे ते लावलं विंचरायचं कसं आहे नाही? आई ती कसं विंचरायचं आता? ही रानूची मैत्रीण आहे बरं का, बेस्ट फ्रेंड आहे तिची, त्याची. काय नाव आहे तुझं? अनुश्री आहे का नाही? शाळेत जाणार आहे ना आता तुम्ही दोघं? हो. हा दोघं पण हळूच हळूच. हा त्याच्या हातात दे बरं, विंचारतोय का बघू. ती तर लय छान विंचरतो आरशात बघून. नको, तुला लागलंय ना, बस गप आता. स्वतःची शाळा उडवली लागलंय म्हणून आणि ह्याला शाळेत नेती. म्हणजे लेकराला शाळेत नेती. बघ ना रानू, कोणती ती? बघ की. म्हणून रानाकडे जाणार आहे तुझी काळजी घ्यायला. दवाखान्यात आणल्यावर सही दिल काय म्हणला ते? दवाखान्यात आणल्यावर राणा सही दिल तो काय म्हणला? काय म्हणलं तू दवाखान्यात आला? म्हणलं आता मी शरीराला कधीच हाणणार नाही, हो की नाही? जा आणू खेळायला. सई, हे इडली कोणी दिली? सईला डब्याला इडली भेटणार होती, कारण की मम्मी तिला डब्याला इडली देणार होती. काय व्हायचंय? मम्मा काय करायला लागली? तू आहे की काले तू बनवून आले. सासऱ्यांसाठी पुरणपोळी केली आहे. सासरे यूज तर तरी वाट बघतायत का? टेस्ट केली पाहिजे ना. का आम्ही काही चुकीचं खाऊ घालेल काय? मग काय काय कमी झालं? गुळाच्या जागी काही त्यात तिखट टाकेल का? आनंदाच्या भागात आहे हो राधिका. तुम्ही घरात बसताय ना दोघे जणी? ते बोलतायत तुला. हा दोघी घरात बसणार. शाळेतच गेला नाही आज. माझं नाही बाई काय. मी काय तर म्हणलं माझ्या पप्पांना सारखी भेटते. राधिकाच जास्त जरा. राधिका कुठे गेली? राधिका झोपा खाली, तिचे पप्पा यायचेत परत. होय राधिका हळूच डोका दे आले हळूच डोका. काय सांगते? खुर्ची सुद्धा दारात आणून ठेवली. बाहेर काय म्हणतात झोपा खाली? मी झोपल्यासारखी तरी वाटतेय का? डोळ्याकडे इकडे बघ बरं. आता सगळेच म्हणतात हा हा हा. ते सगळे ताईंकड नाहीत. तुझे डोळे सांगतात की तू झोपली का नाही. झोपले नाही. यार तो का उन्हात खेळतोय? ती पप्पांची कमी आणि पिशवीची जास्त वाट बघते होय राधा. आणि रानू पण वाट बघतोय बाबांची. आहे की नाही रानू? होय. सई बघा शाळेतून घरी राहिली, पायाला लागले म्हणून. आणि आता तिकडं कशी उड्या मारते बघा. घरी आलं की तिचा पाय दुखतोय. काय ग? ती हुशारच आहे बरं का, त्यात नाही वाद. पण ती एकटीच हुशार आहे, सगळी लेकरं.
झोपते आता झोपायचं सोडून खेळायला गेली बिचारी. जनरली सगळी लहान लेकरं तसलीच असतात. पूनम पप्पा आले बघ. आले हा चहा बी ठेवा त्या दोघींचे आल्यात. चहा बी ठेवा काय तरी बघून तर येऊ द्यात मग चहा ठेवू देत. पाणी बिणी. आधी बघून तर येऊ द्यात. चल 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 बाबा आले बाबा आले बाबा आले. हो हो केलं ना केलं. पट्टी वगैरे लावली. बरं आहे का? रानू कोण आले? किती वेळ झालं पोरं वाट बघतायत. ठीक आहे आतमध्ये. गाडीत न उतरलो कशाला यायचं उन्हाचं. काय चालू तुमचं बरं आहे ना? हो काही नाही निवांत. रानू कोण आहे? ओय रे मग काय सकाळपासून वाट बघतोय. नाही तिकडे चालू दुकान. पंढरपूरच्या बाबांनी काय काय आणलं? बाबांनी आम्हाला खायला आणलं कलमाळ्याचा आणि पंढरपूरच्या बाबांनी पेढा. पंढरपूरच्या बाबाची पिशवी सारखी उघडली नाही. हे आम्ही बघितलं. जातो ना येणार आहे ना. अरे बाबांबरोबर जातो ना. बोलत. बोला मुकाची मुका बोलतो बोलतो ना. येणार आहे पेढा बोला. येणार आहे का नाही. आमच्या बाळाकडे गाडीचा गाडी आमच्या बाळाकडे. सई निकालो सब बाहेर. आता बघा राधिकाच्या मम्मीचा नाही पप्पाचा मम्मी पप्पांचा मेवा काय काय आणले ते. कलिंगड, टरबूज, 2 टरबूज आणखी वर खरबूज आणि तिकडं काय आहे चिवडा. पापडा नसतं सई पापडा असतात. पापड माझ्या आईने केलं बघ. आणि ही चिवडा स्पेशल राधासाठी. आणि आम्ही पण खाऊ लागणार आहे बरं का. पण राधिकाचं आपलं फक्त नाव आहे. आणि ह्या काय रे हे काय म्हणजे डिस्को ना. तांदळाचे डिस्को काढून दाखव. आणि ह्यात काय दिले ग? त्यात तांदळाच्या पापड्या हां कात्रीने तांदळाच्या डिस्को तळल्यानंतर तुम्हाला दाखवतो हे कसे काय असतात ते. सगळं बिचारा राधिकाचं फेवरेट दिलेलं आहे. आणि पंढरपुरी चिरमुऱ्यांचा चिवडा. असला चिवडा मला आवडतो. हे या. वड मला काय माहिती लगेच काही. कॅमेरा बंद केला होता बरोबर आहे. आणि याच्यात पापड्या. एवढं सगळं घेऊन बिचारा राधिकासाठी तिचे पप्पा आलेले आहेत. ते मला आणि बोलायला घाटी दिली. गरव आहे. जवळजवळ आहे ना 4 वाजता 4च्याच दरम्यान माझे पप्पा राधिकाचे पप्पा गेले आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं दोघी तिघींनी. आणि पुरणाच्या पोळीचं कसं होतं ना म्हणजे एकतर उन्हाचे दिवस आणि त्यातनं पुरणपोळी आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर पाणी पिलं की असं वेगळीच गुंगी येते वेगळीच ग्लानी येते. तर तशा ग्लानीत आम्ही होतो. तर आता 6 वाजता मग नंतर झोपलो नाही पण असंच लोळत पडलेलो. मग नंतर उठलो चहा पाणी केलं आणि
मग आता रोजचा स्वयंपाक हे ते करायचं आहे आता. पुरणाचा स्वयंपाक आटोपशीरच केला, असं काही जास्त शिल्लक राहिला नाही. एखादीच पोळी शिल्लक राहिलेली आहे. आमटी संपली, भात संपला. दरवेळेस आमचं नियोजन काय असतं माहिती आहे, कटाची आमटी जेव्हा आम्ही करतो ना त्यावेळेस ती थोडीशी एक्स्ट्राच करतो, कारण की शिळी आमटी जास्त छान लागते ना त्यामुळं. पण आजचं काय नाही, आजचं सगळं मापात झालं, ते सगळं संपलं. त्यामुळे आता परत संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागणार आहे. तर चला मग, अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.